श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर मला तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या मला अनुभव आलेला आहे. तर बघा, गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वामींनी माझा नवस पूर्ण केलाय, मला तो नवस फेडायचा आहे आणि त्यासाठी मला अक्कलकोटला जायचंय असं मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर मी अक्कलकोटला गेली, माझा नवस फेडला. म्हणजे मी जो नवस केला होता की माझा नवस पूर्ण झाला की मी गरीब लोकांना थोडंसं धान्य रेशन वाटप करेल, तो मी माझा नवस पूर्ण केला. गरीब लोकांना मी थोडंसं असं रेशन वगैरे मी जाताना घरूनच घेऊन गेले होते, तर ते मी गरीब लोकांना तिथे देऊन आले, माझा नवस पूर्ण केला. आणि याच्यामधनं मला एक असा अनुभव आलाय की बघा तुम्ही स्वामी भक्तांनो, तर तुम्ही जेव्हा केव्हा अक्कलकोटला जाल ना, रिकाम्या हाताने कधीच जाऊ नका, काहीतरी घेऊन जावा. जसं की गोरगरिबांसाठी, जसं की आता बघा आपली एवढी काही परिस्थिती नसती की आपण खूप जास्त काही करू शकतो असं. तर फक्त काही करायचं असेल ना, एका गरीबासाठी फक्त जेवण घेऊन जावा किंवा तिथून घ्या तिकडनं आणि एखाद्या गरीबाला पोटभर जेव घाला. एका गरीबाला पोटभर जेव घाला, ते सुद्धा खूप होतं आपल्या परिस्थितीनुसार. तर आपल्याला ना स्वामी कधीच रिकाम्या हाताने तिकडनं पाठवत नाही, ही गोष्ट खरी आहे आणि हा मी अनुभव घेतलाय. तर तुम्हाला सांगते मी काय अनुभव आलाय मला. गेल्या वर्षी मी गेले होते, तर मी स्वामींची मूर्ती घरी घेऊन आले होते. हे पण मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे असं स्वामींवरती श्रद्धा वगैरे असं, म्हणजे स्वामी आहे ते माहिती होतं, पण माझी असं म्हणजे एवढं काही श्रद्धा वगैरे नव्हती, असं म्हणजे काय नव्हतं. पण माझ्या नवऱ्यांनी स्वामींची मूर्ती घेऊन आले, त्याच्यानंतर मला किती आणि काय काय अनुभव आले ते मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. पण आत्ताच मी सांगते तुम्हाला. आता ह्या वर्षी आम्ही गेलो होतो बघा, तर मी माझा नवस पूर्ण केला आणि तिकडनं येताना माझ्या नवऱ्याला ना थोडासा त्रास झाला, म्हणजे जशी की अशी जुलाब वगैरे चालू झाली, त्यांना जुलाब वगैरे चालू झाली आणि थोडासा त्यांना त्रास झाला. पण त्या सगळ्यामध्ये ना त्यांनी तंबाखू नाही खाल्ली, घरी येसपर्यंत बिलकुल तंबाखू नाही खाल्ली, कारण त्यांना जुलाब होत होती, खूप त्रास झाला त्यांना. आणि तिकडनं घरी आल्याच्या नंतर झालं बघा काय, माझ्या नवऱ्याने तिकडनं येताना जो त्रास होत होता त्याच्यात तंबाखू नाही खाल्ली ना, तर घरी येऊन सुद्धा नाही खाल्ली तंबाखू. आज आम्हाला 1 महिना झालाय अक्कलकोटला जाऊन आलेलो, तरी त्यांनी तंबाखू खाल्लेली नाही. त्यांची इच्छाच होत नाही तंबाखू खायची. त्यांच्या लक्षात येतं की तंबाखूची वेळ झाली, मी ह्या वेळेला तंबाखू खातो, मी अशा कामाला म्हणजे बाथरूमला वगैरे जायला त्यांना तंबाखू खायला लागायची, मोबाईलवर गेम खेळायला बसले तंबाखू खायची, जेवण झालं तंबाखू, सारखे सतत तंबाखू खायचे ते. तर बघा स्वामी भक्तांनो, आज 1 महिना झालाय नाही, माझा नवरा तंबाखू बिलकुल खात नाही. घरात माझा नवरा तंबाखूच्या पुड्या बॅलन्स आणून ठेवायचे, 4-4, 5-5, 6-6 तंबाखूच्या पुड्या आणि चुन्याची पुडी पण असायची, 5-6 पुड्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असायच्या चुन्याच्या पुड्या, जेणेकरून त्या मऊ आणि ताज्या राहायच्या. पण तिकडनं आल्याच्या नंतर जेवढ्या पुड्या घरामध्ये होत्या पॅकिंग, त्या सगळ्या पुड्या फेकून दिल्या. चुन्याच्या पुड्या सुद्धा ताज्या होत्या, सगळ्या फेकून दिल्या, त्यांनी नाहीच खाल्ल्या. आतापर्यंत किती प्रयत्न केला होता त्यांनी की तंबाखू सोडायची. माझ्या तन्मयचा जन्म झाला होता तेव्हा ते म्हणाले होते मी आता तंबाखू खाणार नाही, पण काय नाही, 2 दिवस नाटकं केली, पुन्हा तंबाखू चुरून लपून किंवा ना खायचे. मग नंतर समोर यायला लागलं, समोर खायला काय ना, खूप याच्या आधी पण खूप प्रयत्न केले की तंबाखू नाही खायची, पण तंबाखू त्यांची सुटलीच नाही. आपण आता अक्कलकोटला गेल्याच्या नंतर माझ्या स्वामींनी म्हणजे स्वामी माझी आई, स्वामी माझे वडील, स्वामीच माझे सगळे काही. आम्हाला दुसरं कुणाचा आधारच नाहीये, कुणाचाच आधार नाही आम्हाला. तेव्हाच मी स्वामींना सांगितलं की स्वामी तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझी बहीण, तुम्हीच माझे भाऊ, सगळं काय माझे स्वामीच आहेत. मी स्वामींना सांगितलं होतं माझ्या नशिबात जे काय होईल ते सगळं तुमच्या आशीर्वादानेच होईल. चांगलं झालं तरी मी चांगलंच समजेल, वाईट झालं तरी मी त्यातून काहीतरी चांगलं होणार आहे हेच समजेल. जे काय करायचंय माझ्या आयुष्यामध्ये ते तुम्ही, माझं भविष्य काय लिहायचं ते तुम्हीच लिहिणार आहात. पण जे काय होतंय, जर काय वाईट होणार असेल ना, तर तेवढ्यापुरतं असं वाटतं की असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं नको व्हायला पाहिजे नव्हतं, नुकसान झालं. पण त्याच्या काही काळ उलटल्याच्या नंतर
असं समजतं की बाप रे, बरं झालं, जे झालं ते चांगलं झालं, आणि त्याच्यातून खूप काही गोष्टी चांगल्या समोर आल्या. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर काही चुकीचं गोष्ट घडत असेल, काही असं आपल्याला वाटत असेल यार खूप नुकसान झालं, असं नको व्हायला होतं, पण बघा जे होतं ते चांगल्यासाठी होतं स्वामी भक्तांनो. नाही असं काही वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण त्याच्या नंतर आपल्याला जो अनुभव येणार आहे तो खूप चांगला असतो. कदाचित तो असा पण असू शकतो की आपलं खूप मोठं नुकसान होणार होतं, त्यातून आपण या छोट्या नुकसानामुळे वाचलोय आणि आपल्याला समजलंय की आपण हे नाही करायचंय, असं नाही करायचंय. मग तो कुणावर ठेवलेला विश्वास असो, किंवा कुणासाठी आपण जीव ओवाळून टाकतोय तो असो, नंतर आपल्याला समजतं बाप रे, मी सावध झालो, मला स्वामींनी सावध केलं, खूप मोठं नुकसान वाचलं माझं, आता छोटंसं नुकसान झालंय त्यातूनच मी सावरतोय. तर स्वामी भक्तांनो, मला फक्त तुम्हाला माझ्या अनुभवातले बोल सांगायचे की अक्कलकोटला जाताना कधीच तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ नका. स्वामींनी सुद्धा सांगितले, तू माझ्याकडे येतो आहेस ना, तर येताना रिकाम्या हाताने येऊ नको. स्वामींची काही जास्त अपेक्षा नाही, फक्त एका गरीबाला जेवू घाला आपल्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईने, किंवा काहीतरी अजून तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही काही चांगल्या गोष्टी पण करू शकता. आणि बघा, येताना तुम्ही रिकाम्या हाताने येणार नाही. आपले स्वामी आपल्याला बघा, आपण आपल्या घरी गेल्यावरती आपले आई वडील आपल्याला कधी रिकाम्या हाताने नाही पाठवत, आपल्याला काही ना काही देतातच. कडधान्य देतील, नाहीतर पैसे देतील, नाहीतर काही ना काही देतच असतात आपल्याला. तशीच आपली स्वामी आई आहे. आपली स्वामी आई आपल्याला रिकाम्या हाताने नाही पाठवत, आपलं काहीतरी भलं करूनच पाठवते ती आपल्याला. हा, पण आपलं मन पण तेवढं स्वच्छ पाहिजे. असं नाही पाहिजे की आपण इकडे कुणाचा तरी हक्क मारतोय, कुणाबद्दल वाईट विचार करतोय, कुणाबद्दल एखाद्याचं वाईट व्हावं अशी भावना आपल्या मनात ठेवतो आणि इकडे पूजा करतो, स्वामींची भक्ती करतो. असं असेल ना तर तुमचं कधी चांगलं होऊ शकतंय असं मला नाही वाटत आहे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्हाला वाटतं की स्वामींची कृपा व्हावी, तर आपलं मन कसं अगदी निर्मळ असलं पाहिजे, अगदी धुतल्या तांदळासारखं. आपलं कोणी वाईट करतंय ना, तर त्याच्याबद्दल पण आपल्या मनात काहीच वाईट भावना नाही आणायची, कारण त्याला स्वामी चांगला धडा शिकवणार, आणि असा धडा शिकवतील ना की तो रडत बसेल. समोरच्याने आपलं नुकसान केलं किंवा आपलं नुकसान करतोय, आपला हक्क मारतोय, तर आपण जे मनातल्या मनात रडत असतो ना, की स्वामी त्याला असा रडतात ना, तो इवळू रडतो. त्याच्या त्या किंकाळ्या आपल्या घरापर्यंत आपल्याला कशा ना कशा ऐकू येतात. स्वामी असा धडा शिकवतात त्यांना. पण तुम्ही मात्र ना आपलं मन निर्मळ ठेवा, स्वच्छ ठेवा, चांगले विचार ठेवा, सतत नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. शक्य झालं तर तुम्हाला असं एका मुक्या प्राण्यांना चपाती खाऊ घाला, बिस्किट खाऊ घाला. नाहीच काही करता आलं तर नामस्मरण करा, मन स्वच्छ निर्मळ राहू द्या. मग बघा, स्वामी तुमचं सगळं चांगलंच करणार आणि तुमचं सगळं चांगलंच होणार. तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही स्वामी भक्त आहात, अक्कलकोटला रिकाम्या हाताने नका जाऊ. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यातही मी तुम्हाला काहीतरी चांगली अशी गोष्ट सांगेल, जी चांगली अनुभव आहे, चांगल्या अनुभवातली गोष्ट आहे ती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.